बेसिकली आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये रोज असे काही ना काहीतरी मेसेजेस येत असतात की बाबा प्लाझ्मा डोनेशन म्हणजे नक्की काय, प्लाझ्मा कसं करायचं, प्लाझ्मा कुठे मिळेल. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो बेसिकली ह्याच्यावर आहे की प्लाझ्मा डोनेशनची नक्की प्रोसेस काय असते. आपला एक मित्र आहे ऋतुराज म्हणून, तर तो ऋतुराज जो आहे तो प्लाझ्मा डोनेशन आज करणार आहे. ऋतुराजला गेल्या काही महिन्यापूर्वी कोरोना झाला होता, तो आता त्याच्यातून बरा झाला आहे. सो त्याच्याकडे बेसिकली अँटीबॉडीज आहेत. सो तो मला वाटतं तो आला आहे, येस तो आला आहे. खरं तर आपण डिरेक्टली आता फार वेळ न घेता डायरेक्ट त्याच्याकडे जाऊ, त्याला भेटू आणि ही जी प्लाझ्मा डोनेशनची सगळी प्रोसेस आहे ही नक्की स्टार्ट टू एंड प्रोसेस काय आहे हे बघूयात. चलो. मी कोविड रिकवर होऊन साधारणतः 2 महिन्याच्या आसपास झाले आहेत आणि आय एम ग्लॅड की मला ही संधी मिळली आहे प्लाझ्मा डोनेट करायची. तर जाऊया आपण. येस चलो. ओके. सो मॅम, खरं तर आज ऋतुराज जो आहे तो डोनेट करणार आहे प्लाझ्मा, पण ओव्हरऑलच सगळीकडे आज लोक घाबरत आहेत. बेसिकली प्लाझ्मा डोनेशन कसं करू, काय करू, ह्या सगळ्या प्रोसिजर आपण जरी दाखवणार असलो पुढे तरीही लोकांच्या मनात एक भीती आहे की नक्की प्लाझ्मा डोनेशन काय हेच लोकांना माहिती नाही आहे. ब्लड डोनेशन एक वेळ अवेअर आहेत लोक त्याच्याबद्दल, पण प्लाझ्मा डोनेशन म्हणजे नक्की काय हे जर तुम्ही सोप्या भाषेत सांगितलं तर एक बऱ्याच लोकांना कळायला खरं तर त्याचा उपयोग होईल. खरं तर आदित्य, तू एक खूप चांगलं काम करतोयस की म्हणजे एक पब्लिक अवेअरनेस साठी तू आता हे जे प्रोसिजरची माहिती एअर करतोयस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ब्लड बँकेचं बेसिक कामच सोसायटीशी निगडीत आहे की जोपर्यंत सोसायटीतले फिलॅन्थ्रॉफिक लोक पुढे येऊन पेशंटला मदत करणार नाही, जे सुदृढ लोक आहेत ते येऊन पुढे पेशंटला मदत करणार नाही, तोपर्यंत ब्लड बँक आपलं कार्य करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या दृष्टीने तुझा हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. आणि आता आपण कॉन्व्हलेसंट प्लाझ्माकडे वळूया. किंवा कोविड या रोगासाठी आपण हा जो एक उपचार पद्धती म्हणून या कॉन्व्हलेसंट प्लाझ्माकडे आज आपण बघतो, तर त्याची थोडक्यात एक माहिती आपण लोकांना देऊया जेणेकरून भीती कमी होईल आणि डोनर्सची संख्या वाढायला मदत होईल. तर हा वुहानमध्ये जेव्हा डिसेंबर 2019 हे जे कोविडचं आपल्याला हा रोग हा जो सुरू झाला, तर सुरुवातीच्या काळामध्ये तो खूप घबराट पसरली आणि हा रोग इतका फास्ट पसरतो की त्याच्या संदर्भात मग आपल्याला मॅनेजमेंट ही खूप अवघड होऊन जाते. कारण त्या काळामध्ये काही त्याच्या ट्रीटमेंटचा प्रोटोकॉलही आपल्याला माहीत नव्हता किंवा कसं त्याला मॅनेज करायचं. त्याच्यामुळे लोकांना काहीच कळत नव्हतं की आता हे कसं करावं. मात्र हा रोग झपाट्याने पसरत होता. तर मग या पिरियडमध्ये मग असा विचार आला की जसं हिस्टॉरिकली प्लाझ्माचा उपयोग झाला होता, म्हणजे हे काय पहिल्यांदाच विषाणूंच्या अगेन्स्ट आपण हा कॉन्व्हलेसंट प्लाझ्माचा कोविडसाठी विचार झाला असं नाही आहे. तर हिस्ट्रीमध्ये पोलिओ किंवा गालगुंड किंवा गोवर आता हे कॉमन डिसिजेस झालेत आपले, पण हे एकेकाळी कॉमन नव्हते. तर जेव्हा हे सुरुवातीला पहिल्यांदा हे रोग झाले तर त्यांचंही असंच मॅनेजमेंट कोविडसारखं माहीत नव्हतं लोकांना. तर त्यावेळेला असा हा जसं गालगुंड किंवा पोलिओ किंवा गोवरमधून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा काढून तो आत्ता सफर होणाऱ्या पेशंटला दिला, तर पेशंट बरे झाल्याचं त्यांना ऑब्झर्व झालं. हे हिस्ट्रीमध्ये ऑलरेडी होऊन गेले. अगदी नजीकच्याच काळात बोलायचं झालं तर H1N1 किंवा सार्स किंवा इबोला हे जे आता नवीन एक्झॉटिक डिसिजेस येतात आहे, तर त्यांचीही सुरुवात जेव्हा या विषाणूंच्या या डिसिजेसची सुरुवात झाली तर त्याच्यामध्येही कॉन्व्हलेसंट प्लाझ्मा वापरण्यात आला. तर त्याच्यामुळे ही कन्सेप्ट आली की आपण एक कोविडला आता जर का जोपर्यंत मॅनेजमेंट होत नाही आहे तर आपण एक अशा पद्धतीने आपण एक प्लाझ्माचं कोविडमधून रिकवर झालेल्या लोकांचा प्लाझ्मा देऊन आपण काही पेशंटमध्ये इफेक्ट होऊ शकतो का, तर ही कन्सेप्ट आली. आणि मग आता हा प्लाझ्मा कसा द्यायचा, किती डोसमध्ये द्यायचा, तर मग आपली जी ICMR आहे, तर ICMRने काही गाईडलाईन्स मग सुरुवातीला पुटअप केल्या. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली हा एक हेच घेतला, म्हणजे का प्रोजेक्टच घेतला ICMRने की हा प्लाझ्मा इफेक्टिव्ह होऊ शकतो का, या दृष्टीने मग कामकाज चालू झालं. तर मग सुरुवातीला असं ठरलं की बाबा एक 200 ml एक सिंगल डोस बनेल आणि एका पेशंटला 24 तासाच्या अंतराने 200 ml एक असे 2 डोस देऊन त्याच्यात काय इफेक्ट्स येतात ते पाहायचं. तर अशा पद्धतीने याची सुरुवात झाली. आता हे एफेरेसिस पद्धतीने जर हा प्लाझ्मा रिट्रीव्ह केला तर फार चांगले रिझल्ट येतात.
कारण एफेरेसिस ही एक अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की जेणेकरून आपण एका म्हणजे डोनरला एफेरेसिसच्या मशीनला त्याच्यामध्ये एक डिस्पोजेबल किट लावून कनेक्ट करतो आणि त्या मशीनला आपण प्रोग्रॅम करतो. म्हणजे डोनरची जो आता कॉन्व्हलेसंट प्लाझ्माचा जो डोनर आहे तर सर्वप्रथम त्याच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत. तर त्या होल ब्लड डोनेशनच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या सगळ्या रिक्वायरमेंट्स तर या डोनरला फुलफिल करायच्याच आहेत. त्या रिक्वायरमेंट्स कोणत्या, तर वय हे त्याचा 18 वर्षाच्या वरच पाहिजे आणि आपण 60 वर्षाच्या आतले डोनर्स प्रिफर करतो. हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5च्या वर पाहिजे. प्लेटलेटचं काउंट 1.5 लाखाच्या वर पाहिजे. हे तर नॉर्मल आहे. शिवाय त्याला कुठली मेजर आजार नको. त्याच्यानंतर कुठलेही औषधं चालू असतील तर मग ब्लड बँकेच्या डॉक्टरांशी डिस्कस करायला पाहिजे की बाबा हे डोनेशनच्या क्रायटेरियात बसतंय की नाही. तर हे तर नॉर्मल क्रायटेरिया झाले. पण याच्या व्यतिरिक्त डोनरचं आपण सिरम प्रोटीन्स करतो आणि पेशंटचा पूर्ण हिमोग्रॅम करतो की बाबा त्याच्यामध्ये सगळं सेल काउंट नॉर्मल पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविड अँटीबॉडी टेस्ट करतो की त्या पेशंटमध्ये त्या अँटीबॉडीज आहेत की नाही हे आपल्याला बघायला लागतं. पण अँटीबॉडीज असतील त्या डोनरमध्ये तरच पेशंटला त्याची मदत होणार आहे डिसीजची फाईट करायला. तर या महत्त्वाच्या टेस्ट आहेत ज्या आपल्याला प्रोसिजर करायच्या आधी करायच्या आहेत. तर तुम्ही हे बघू शकता की हे समुपदेशन कक्ष आहे. तर ह्याच्यामध्ये काय आहे, प्रायव्हेटली काही गोष्टी ज्या आहेत त्या पेशंटसोबत बोलल्या जातात की ज्या कॉन्फिडेन्शियल असतात त्याच्याबरोबर बोलल्या जातात. काही प्रश्न असतील, हेल्थ रिलेटेड काही इश्यू आहेत का, त्या गोष्टी बोलल्या जातात. सो अजून और क्या क्या होता है मैम? Basically, any health related issue, if he wants to disclose to someone, he can disclose. And we tell about the consent. Consent lete that we will be doing some testing on the blood like HIV, HBS, HCV, and also syphilis का टेस्ट ये टेस्ट होते हैं ब्लड पे. तो वो एक्सप्लेन करते हैं. एंड दे स्क्रीनिंग टेस्ट वो भी एक्सप्लेन किया जाता है. यस. तर ऋतुराजचं ऑलमोस्ट सगळं काउन्सिलिंग जे आहे ते सगळं झालेलं आहे. ऋतुराज आता बाहेर येतोय. येस ऋतुराज, काय ओव्हरऑल साधारणतः एक 10 ते 15 मिनटं तुझं काउन्सिलिंग झालं आहे. सो त्यांनी काय काय प्रकारच्या गोष्टी विचारल्या आणि काय काय सगळ्या गोष्टी झाल्या? हां, जनरल श्रीकांत कलेकर सर भेटले आणि त्यांनी जो आपण फॉर्म लिहिला होता तो पुन्हा तपासला, त्याबद्दलच्या गोष्टी पुन्हा एकदा विचारल्या आणि त्यांनी ओव्हरऑल ही मुळात त्यांनी पहिल्यांदा आपण हे जे करतो आहोत हे आत्ता खूप अत्यंत गरजेचं आहे आणि ह्याच्यात आपण करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे याचं त्यांनी ॲप्रिसिएशन व्यक्त केलं, जे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटलं आणि मला त्यांनी जाणीवसुद्धा झाली. तर आता आपण हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर करूयाच. आम्ही एकमेकांचे कॉन्टॅक्टसुद्धा एक्सचेंज केले. कुठल्या ब्लड ग्रुपची आत्ता गरज आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलं. मी म्हटलं आपल्या परिचयातले जे कोण असतील ज्यांना आपल्याला माहिती आहे की ते कोविड रिकवर आहेत तर ह्या लोकांनाही पोचवावं आणि थोडक्यात आपण स्वतः आत्ता आपली क्षमता आहे की नाही, आपण आत्ता एलिजिबल आहोत का नाही हे पाहायला आपल्याला काही टेस्ट्स करायला लागणार, ज्याबद्दल त्यांनी जनरल आढावा दिला आपल्याला. खरं तर आत्ता मॅमनी जे सांगितलं त्याच्यानंतर आम्ही आत्ता ह्या सेक्शनमध्ये आलो आहे. सो ह्या सेक्शनमध्ये बेसिकली व्हेन्स पहिल्यांदा चेक होणार आहेत. ऋतुराज व्हेन्स चेकसाठी तयार आहे. सो मॅडम तुम्ही तुमच्या गोष्टी कंटिन्यू करा. मेनली व्हेन चेक करणं इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट इलिजिबिलिटी त्याच्यावरून होते आणि मग पुढे बाकीचं. आहे यांची जशी दिसते ना अशी थोडी टणक लागली पाहिजे. ठीक आहे. सो ऋतुराजच्या दोन्ही हाताचे ज्या व्हेन्स आहेत त्या परफेक्ट आहेत. सॅम्पल कलेक्ट करणार आहोत कारण त्यांच्या अगोदर टेस्ट होणार आहेत. त्याच्यासाठी जे सॅम्पल लागतं ते आपण कलेक्ट करणार आहोत. तर मॅम आता ऋतुराजचं हे सॅम्पल घेतलं. आता हे तुमच्या हातात जे सॅम्पल आहे हे साधारणतः किती आहे? ओके, हे 3 ml सॅम्पल आहे. ही मशीन फुल्ली ऑटोमेटेड आहे. ह्या मशीनवरती HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C आणि कोविड अँटीबॉडी ह्या टेस्ट आपण ह्या सॅम्पलवरती करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त आपण मलेरिया आणि VDRL ह्या पण टेस्ट करणार आहोत, पण त्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. बाकीच्या 4 टेस्ट आपण ह्या मशीनवर करणार आहोत. ह्याच्यामध्ये एक स्पेशल गोष्ट आहे की मी पहिल्यांदा मास्क वर घेतो. आम्हाला हॉस्पिटलनी फ्रुटी प्यायला दिलेली आहे, ऋतुराजला पण आणि मला पण आणि सगळ्यांना पण. तर
आता ही फ्रुटी आम्ही दोघं पितो. ऋतुराज गार आहे फ्रुटी? चेअर्स. खूप गार म्हणजे असं Cheers नाही, अरे काय तुला सवय असेल म्हणून मी तुझ्या नाही सवयी नाही, मला कुठलीही सवय नाहीये. आणि काय हे सगळ्या हानिकारक गोष्टी असतात. खाली disclaimer टाकू. अरे नॉर्मल आपण हे करतो. हा ठीक आहे, नॉर्मल हां. तर आता आम्ही दोघंही फ्रुटी पितोय बेसिकली. आणि आता त्याच्यानंतर हे माझीच पिणारच ना. हां नाही नाही, तर आपण फ्रुटी पिऊया आणि मग जेवायला जाऊयात, कारण भूक पण भरपूर लागली. ठीक आहे. हां मग जेवायलाच जाऊया डायरेक्ट. सो लॅब फॉर ब्लड ग्रुप सेरोलॉजी, रक्तगट चाचणी व तपासणी प्रयोगशाळा. ओके, म्हणजे त्या सेक्शन नंतरचा जो भाग आहे तो हा आहे. सो आता इथे एक्झॅक्टली काय करतात? सर इथे ब्लड ग्रुपिंग करणार आपण. ओके ब्लड ग्रुपिंग आणि ICT करणार. पेशंट आता जे डोनरचं तुम्ही हे घेतलेलं आहे सॅम्पल, त्याचं ब्लड ग्रुप आणि ICT करणार. आम्ही तुम्हाला मशीन समोर उभं राहताना दिसतो, पण लॅबमध्ये नेणं आणणं हे सगळं मावशी करतात, Correct. सिस्टर लोक, हे सगळे इच अँड एव्हरी Person सगळं involved. इन्व्हॉल्व. म्हणजे एक तुम्हाला आता ब्लीड करायचं तर तुमच्या मागे सगळं प्रत्येकाचं म्हणजे एक मेहनत लागलेली असते. येस, म्हणजे थोडक्यात टीम वर्कच हे. अगदी अगदी. आणि आमचे मामा मावशी जरी दिसत नसले मशीन समोर, आता या ऑटोमेशन समोर काय आम्हीच उभे राहणार, पण त्याच्या मागे त्यांचा पण खूप मोठा येतो, कारण ते धावत पळत सॅम्पल घेऊन जाणार, रिपोर्ट आणणार, 4 वेळा चक्रा घालायला लागतात त्यांनाही. ओके, आता इथे बेसिकली सगळी चेक आणि त्या रिबुटिंगची प्रोसेस चालली. हे जे आहेत ह्या सगळ्या पंप्स आहेत. ओके पंप्स काय करतात, आता इनलेट पंप आहे आणि रिटर्न पंप आहे. ओके तर इनलेट पंप म्हणजे ते इनलेट म्हणजे तुमचं जे हाताला लावलेलं आहे त्याच्यातून जे ब्लड तो ओढणार मशीनमध्ये, तो पंप आहे इनलेट. आणि जो रिटर्न आहे, तुमच्याकडे रिटर्न परत जाणार आहे ना ब्लड, त्याचा तो पंप आहे. आणि एक असतो अँटीकोॲग्युलंट लावलेला, त्याचा पंप एक असतो, एक प्लाझ्माचा पंप असतो आणि एक RBCचा. असे हे सगळे पंप आहेत. आणि हे वॉल असतात बंद चालू करण्यासाठी, की जे कलेक्ट करायचं आहे तोच वॉल ओपन होतो, बाकीचे बंद असतात. ओके तर हे सगळं टेस्टिंग प्री ह्याच्यात असतं. ते म्हणजे आता जे रिब्युटिंगमध्ये हे सगळं टेस्ट होतं. जमलंय. तर ओव्हरऑल हे जी प्लाझ्मा डोनेशनची सगळी प्रोसेस आहे, ही प्रोसेस ऋतुराज यांची चालू झाली आहे. तुम्ही जेवढे रिलॅक्स राहाल, तुमचा हात व्यवस्थित ठेवाल, मेंटली व्यवस्थित राहा, तुम्ही चांगलंच काम करताय. त्याच्यामुळे तुमचा जो प्रोडक्ट बनणार आहे तो लवकरात लवकर बनव आणि लवकरात लवकर पेशंटकडे पोचला पाहिजे, हा विचार करा. सगळं स्मूथ प्रोसिजर होतं. 45 मिनटं ऑलमोस्ट होत आलेत आणि ऋतुराजचं पण बऱ्यापैकी जे प्लाझ्मा आहे तीही पण प्रोसेस पूर्ण होत आली आहे. तो एकदम रिलॅक्स दिसतोय खरं तर गप्पा वगैरे मारताना. तर काही नाही, ही तसं इझी आहे प्रोसेस, फार काही अवघड नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर किंवा तिथले जो स्टाफ आहे तो सोबत असताना काही घाबरण्याची वगैरे कुठलीच गोष्ट नाही. सो खरं तर जसं मॅम मागाशी म्हणाल्या की प्लाझ्मा डोनेशन हे गरजेचं आहे. आणि व्हॅक्सिनेशनच्या पूर्वी समजा जर जितक्या लोकांना प्लाझ्मा डोनेशन करता येईल तितक्या लोकांनी प्लाझ्मा डोनेशन करावं. अनेक लोकांना प्लाझ्मा लागतो आहे. तर मला असं वाटतं आहे की ऋतुराजने आत्ता डोनेशन केलं आहे. तर ऋतुराज तुला काय बोलायचं आहे आता? एक नाही, मी जसं म्हणलो तसंच की आपण सर्वार्थाने कसं एखाद्याच्या उपयोगी पडावं, तर हा त्याचा एक चांगलं याचं उदाहरण आहे असं मला वाटतं. वन ऑफ द थिंग्स विच वी कॅन बी हेल्पफुल फॉर समवन एल्स इन देअर नीडी टाईम्स. आणि खरंच म्हणजे आत्ता ह्या ज्या पॅन्डेमिकशी आपण जसं लढतो आहोत, तर तसं आपल्या ह्याच्यामुळे कुणाच हातभार लागतो आहे हा कुठल्या तरी शरीराला आणि त्याच्या सभोवतालच्या सगळ्या लोकांना, जसं मगाशी आपण डिस्कस करत होतो. तर हे फारच चांगलं आहे आणि आय फील ग्रेट अबाउट इट. मला हे पुन्हा करायचं आहे. जेव्हा मॅडमनी सांगितलं की 15 दिवसाच्या अंतरानंतर पुन्हा करू शकतो, तर होपफुली मी तेव्हा पण माझ्या जर अँटीबॉडीज असतील तर मला हे डेफिनेटली करायला आवडणार आहे आफ्टर 15 डेज.
आणि आपल्या परिचयाच्या किंवा कोणीही जे कोणी हे पाहतात ज्यांच्यापर्यंत आपण पोचतो आहोत तर त्यांनी डेफिनेटली प्लाझ्मा डोनेट करावं. ही अगदी ब्लड डोनेशन सारखीच जवळ जाणारीच प्रोसेस आहे आणि हे आपण मनावर येऊन सगळ्यांनी करूया. लेट्स डू समथिंग फॉर द ह्युमन काइंड. सो बेसिक त्याला म्हणायचं की सगळ्यांनी प्लाझ्मा डोनेशन करा. बाकी काय, बाकी सबस्क्राईब करा. ठीक आहे. या निमित्ताने आपण हे झालो का म्हणजे आपल्यात बोलणं झालं होतं खूप काळापूर्वी, पण आता या निमित्ताने हे अंमलात आणलं गेलं आणि आय एम ग्लॅड की आपण वेळेत हे केलं. पण तू जसं माझ्या मदतीला आलास तर तसा प्रत्येकाच्याच मदतीला कोणी असेल किंवा प्रत्येकालाच कोणीतरी एक जण असेल जो घेऊन जायला आहे किंवा जो एनकरेज करतो किंवा जो निमित्त मात्र कारण बनतो. असं प्रत्येकाला असेलच असं नाही, तर आपण स्वतः सेल्फ मोटिवेटेड होऊन हे डोनेट केलं पाहिजे. आपल्याला आपण रिकवर झालो ह्याचा फायदा म्हणजे तो सगळ्यांना झाला पाहिजे. नाही, कारण व्हॉट्सॲपवर हल्ली तेच आहेत ना, कारण आपल्या प्रत्येकाच्याच व्हॉट्सॲपवर नाही म्हटलं तरी रोज असे 4-5 मेसेज फिरतच असतात की हा प्लाझ्मा लागतोय, तो प्लाझ्मा लागतोय. सो कदाचित हा व्हिडिओ उपयोगी पडेल नक्कीच. येस, चलो, थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय 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 बाय.